अरे काढो मला वाटलं कुठे काय रस्ता चुकलाच नाही काय. काय सांगू बाबा तुला. अरे काय सांगू काय माझ्या बरोबर तर आला मग माझ्या बाबा तुझ्या बरोबर आलो खरं. हा मग अरे सेनापती महाराजांनी आवाज दिला काय कुठे निघालात. हा मी म्हटलं शिकारीला निघालो. बरं काय सांगणार त्यांना. पारा करायला निघावून सांगायचं शिकारीला निघाला. पण हल्ली सेनापती महाराजांचा पारा चढलेला आहे. त्या पारावरती ते- आपला पारा कशाप्रमाणे चालला आहे सेनापती महाराज. आता महाराज गुलाबाच्या फुलाप्रमाणे अरे आपला पारा कशाप्रमाणे चालला आहे आणि आमचा पारा मस्त ठणठणीत शाबास मजेत चाललाय. बाळू माझ्या मनामध्ये काय होते हे तुला माहित आहे का? तुम्हाला थंडी भरायचं महाराज समजणार. बाळू जो प्रश्न विचारतो त्याचं सरळ उत्तर दे. नाहीतर काय समजत नाही. सेनापती महाराज प्रश्न विचारतात उत्तर व्यवस्थित दे. सेनापती महाराज हा बोल बोल. एखाद्या गरीब शेतकऱ्याची बायको कुणी श्रीमंताने पळवून दिली ते मला कसं कळणार. जो प्रश्न विचारला त्याला सरळ अंतर पाहिजे. सरळ अंतर ठेवा. माझ्या मनामध्ये काय होते हे तुला माहित आहे का? काय सांगतो. सांगू बोल. सेनापती महाराज तुमच्या मनातील गोष्ट तुम्ही सांगितली आम्हाला कसं बरं कळणार. म्हणजे माझ्या मनामध्ये काय होतं हे तुला देखील ठाऊक नाही. तुम्ही सांगितले आम्हाला कसं समजणार. त्यांच्या पोटात गुडगुड होत होते त्यांना कसं समजणार. काल एक स्वप्न पडलं होतं. ते म्हणजे स्वप्न की आपल्या राजवाड्यावर मोठा हमला होणार आहे. मोठा दरोडा पडणार आहे. दरोडा पडणार. हो तुम्हाला स्वप्नात दिसलं. हो मग सेनापती आपल्याला त्याच्यासाठी बंदोबस्त करावा लागेल. हो काळू बाळू त्याच्यासाठी बंदोबस्त करायला पाहिजे. बंदोबस्तावर लावूया आपण. खरं तर चला काळू बाळू तयारी झाली. आणि मध्ये काय पेटका उठला. काळू बाळू आम्ही म्हणतोय ना चला. मग चालतंय. काळू बाळू चला चला. झपण्याचा ना आपल्या काळू बाळू चला तयारी लागा. त्याला शिपुर्ड्यासारखा आणि तू कसला हमला करणार. आणि तू एवढा साथ तुला असं धरला नाही ना कोंबड्या फेकून आपण काय करायचं काय करायचं आपण तिला फळ ढकलायचं. आपण कपडे समजायचे असं आहे वर. महाराज येतीलच एवढ्यात. महाराज आमच्या गुलाबाच्या तो दिले टाकू आपल्या राज्यावर केव्हा आला तरी काहीच कळणार नाही. बरोबर आहे महाराज. बरं व्यवस्थित ठेवा. सेनापती महाराज यांना स्वप्न पडलं होतं दिलेर डाकू आपल्या राज्यावरती हमला होणार आणि म्हणजे हे सत्यात उतरलंय. दिलेर डाकू केव्हा येईल आणि कधी हमला करेल याचा पत्ता लागायचा नाही. राज्य सोडून चालते. अरे दिले टाकू अरे आमच्याच राज्यात येऊन अरे आम्हाला धमकी देतोस. आला पाणी मागायला जा. राजे तुम्ही राजा सोडून चालते. अरे चूप आराम करा. अरे चूप आराम करा. अरे आमच्याच राज्यात येऊन आम्हाला धमकी देतोस. हो तुमच्याच राज्यात येऊन तुम्हाला आव्हान करतोय. ठीक आहे चालव.
चालव तुझ्या राज्याचा. ठीक आहे चालव तुमच्या राज्याचा. त्याला माणुसकीची धाग आहे ना तुझ्यात. अरे आता माणसंच आहे. माणुसकीचं नातं आहे की नाही? तुला नाही बोलता येत. डायरेक्ट अंगावर धावून येतो नो वाघाचा. नो 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 काय ते करतो ते कोणाला काय कळत नाही. समजायचं बोल ना बाबा ही आणि आईनं कधी तुला दूध पाजलेलं नाही त्यामुळे तुला म्हणून ती आठवण झालेली आहे. पण नो 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 म्हणायचं नाही. हे आनंदनगरचे राजे आनंदराजे आनंदराजे. आमच्या राज्यामध्ये सदाकरी आनंद असतो आणि हा शिपुर्ड्या पाखरांसारखा फिरत असतो. तुझ्या तुकडे तुकडे करून खायला घाले. काय करतोय आता दात पडले. ए बाबा सावकार. त्या फरशीचे दात किती पडलेले आहेत ते बघ. अरे तू मला करा. तर चालव तुझ्या राज्याचा. साधारण 5 मिनिटं आपण युद्ध केलं की जरा आम्हाला थांबायचं असतं. माहिती नाही अजून आमचा नियम काय आहे तो. ह्या आनंदनगर आनंदनगरच्या राज्यामध्ये असा नियम आहे. असा नियम आहे. अर्ध युद्ध झालं की पाणी चहा पिऊन घे. थांबायचं असतं म्हणून थांबला. नाही तर तुझा जीव प्यारा तुला असेल आल्या मागे माझ्या मागे मारता. नाही तर माणूस, राजे हे बलाढ्य जनावर आहे. आपल्या जगण्यात नाही आहे. काय त्याची काढू काय त्याची गाडी जगण्यात नाही आहे. तुम्ही उतरवतो बुवाडी सगळी. ए बाबा, हा, तू तलवार महाराजांकडे दे. छे छे ए, काढू इकडे. आरामखोर पळाला म्हणून गेला तो. म्हणून गेला. एकदम सुटला म्हणून कुठे? राणी सरकार अरे माझ्या दोन्ही मुलांना परत हजर करा. तशी आज्ञा होती. मलिंगा पलाला मलिंगा पलाला कट्टप्पा सीट मलिंगा आशीर्वाद असो. पितरीच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. आशीर्वाद असो. राजे ए आज अचानक आम्हा या सर्व परिवाराला का बरं बोलवलं आणि कोणता प्रसंग तर नाही ना. सेनापती त्या दिले डाकूने आपला राज्य हल्ला केला आणि तो काही युद्धातून पसार झालाय. तो केव्हा येईल काहीच करणार नाही. म्हणजे काळू बाळू आपलं स्वप्न खरं ठरलं म्हणजे. सेनापती महाराज खरोखरच आपलं स्वप्न सत्यात उतरलं. त्या दिले टाकून या राज्यावरती हमला केला. युद्ध होताच त्यानं काढता पाय घेतला नाही तर आम्ही त्याला असं कुदरून काढलेला असता. सेनापती बाल युवराजला आपल्या राज्याच्या साऱ्या सीमेरेषा कळल्या पाहिजे. त्यासाठी आपण त्याला सीमेवर पाठवूया. राणी सरकार आपलं मत अजून तो लहान आहे. तो लहान राहिला नाही. साऱ्या सीमेरेषा कळल्याच पाहिजे. राजे आपल्या राज्याचे प्रधान आहेत यांना राजकुमार म्हणून पाठवा म्हटलं. होय सेनापती. तुम्ही कसं सांगताय? महाराज राजा! जरा आम्ही जागेवरच आहे ना. तुम्ही पण जागेवर. राजकुमारला साऱ्या सीमेरेषा
जसे इंग्रज आले आणि चुनाला आले. राजे बरोबर आहे ना? मग काही दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला होता की या वाघेड गावामध्ये नवलाईच्या दर्शनासाठी तुम्ही जाणार म्हणून. होय सेनापती, तुम्ही योग्य ती आठवण केला. आम्ही देवदर्शनासाठी निघत आहे तेव्हा राज दरबार व्यवस्थित सांभाळा. ठीक आहे राजे, या आपण. ठीक आहे, चल. सर्व तर आपोपल्या कामाला निघून गेले. हो सर्व गेले आणि निघून जातात. जा आम्ही कुठे म्हटलेलं बरं. राणी सरकार, मी राज्याच्या कामासाठी बाहेर जात आहे, तर या राज्याचा कारभार आपण सांभाळा म्हटलं. पण अशोक, राणी सरकार एकटे आहे. मला बंदोबस्त ठेवा. अगदी व्यवस्थित, त्याची चिंता तुम्हाला नको. काढू वाढ जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बरं. शाबास काळूबाळू, मग काय येतो मी. हो या आपण काळूबाळू येतो मी. या आपण घाबरला. हो, डॉक्टर पुढे येत तुम्ही म्हणता तिथं उभ्या आणि उभ्या धावची सांगता काढता. चला आपण चला चल. गाडी जायचं. महाराज, जे आपले राजा सीमा आहे प्रधानजी, त्या दिलेल्या डाकूचे सैनिक आपल्या राज्यात यायला कोणता बरं मार्ग वापरत असतील? बालविराज, ते शिवाजी राजांचा धुंपा आहे. प्रधानजी, त्या काळातील लोकांची डोकी किती विचारवंत होती. होय बालविराज. बालविराज, आपण आपल्या राज्यात परत जाऊया. चला तर. घेऊ आणि लवकर रंगमाला निघून जाऊ. राणी सरकार, कित्येक दिवस पारा करून करून खूप कंटाळा आला आहे. होय होय, मला बा या ठिकाणी आम्हाला विश्रांतीची गरज आहे. आपली आज्ञा असेल तर या ठिकाणी आम्ही विश्रांती करतो. चला बाळू महाराज, आपल्याला आपल्याला आज्ञा मिळाली. आता झोपून घ्यायचं. ही सुवर्ण संधी आणि या सुवर्ण संधीचा फायदा आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यापूर्वी आपले हे काळबाळ सोपी गेलेत का हे पाहायचं आहे. हे काढू. काय झालं तुला? काय झालं? लाथा कशा मारतो कोण आता मारतो? तू? अरे आपल्या गावामध्ये हाय कोण? काय झाल्यावर सवय आहे लाथा मारायची. अरे कुठं जरा डोळा लागतो दडचण लाथा मारायला लागला. होय, अरे मजा कसा. अरे बाबा, मी नाही लत मारली तुझ्या. मग कुणी मारला? तुला काय सांगू, त्या गुलामाला पेटका उठला तर ठुणठुण ठुणठुण वाजवतो. हे ना? काय शे काय? काय शे? तो कुठं बसला ना मी कुठं आहे? त्याचा पाय पुढं? काय रे? ते तिकडे गुलामा. ते तिकडे एकदम हे. वापस रे. चालू आहे. अरे वय कुठे डोळ्या टोळा लागला? तुझ्या काय पेट पोटात पेटका उठला काय रे? हो, याच्यावर. इकडे इकडे. दगड मारला नाही आहे. परत जराशी गडबड झाली. अरे इकडं. हा, तर घात करत आम्ही. आता झोप. काय झोप? परत बाजी मारू नका. मी झोपतोय आता. वाह वाह, म्हणजे आपलं स्वप्न साकार होणार. कसली रे ओरड पडते.
काय रे बाबा तुला झालाय का रोड राणी सरकार अशोक काळवाला राणी सरकारचा कोणी केला खून राणी सरकारचा खून आणि ही जर बातमी महाराजांना समजली तर काय होईल हे माहित आहे का अशोक असं जवळ अशोक हा खून तू केला ना अहो सेनापती आपल्या राज्याच्या राणी साहेब आणि आम्ही कशाला खून करू आम्ही राजसेवक अशोक कबूल करण्याचे तांबडे फोडू करणार अहो सेनापती खरंच आहे. अशोक असं जवळ आणि जाऊन काय करू राणी सरकारचा खून तू केला ना नाही केलंय सेनापती महाराज माझ्या चेहऱ्यावर तरी वाटतं का मी खून करेन हो अशोक तुमच्या चेहऱ्यावरती वाटत आहे काय की राणी सरकारचा खून तुम्ही दोघांनी केला. कबूल करा काय कबूल करू जोरात मारे. कबूल काय करू अशोक असं जवळ आहे अहो सेनापती आम्ही खून केलेलाच नाही तर काय कबूल आज करणार तुमचा पगार करणार आहे कबूल करा नाही तर चांबडी फोडून करणार सेनापती राष्ट्र काय गडबड चालली आहे महाराज राणी साहेबांचा खून झाला राज्याच्या कामासाठी बाहेर गेलो होतो आणि राणी सरकारचा खून झाला आई 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 कोणी केला तुझा खून आई उठ ना अगं आई तुझ्या शिवाय आम्ही कसं जगायचं आई 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 सोडून गेली आई आम्हाले कराना सोडून गेली आई आम्हाले कराना आई आई हा कही मारू कुणाला आई आई हा कही मारू कुणाला सोडून गेली आई आम्हाले कराना
व्यवस्था करा. सेनापती आम्ही येते असताना आपण कसे काय निर्णय घेता? क्षमा असावी. राजसेवक राणी साहेबांच्या प्रेताची व्यवस्था करा. काय बाबा नशिबाचे भोग. हा? या जगामध्ये आई शिवाय दुसरं दैवत नाही बाबा. जो आई वडिलांची सेवा करण्यास मुकला तो कायमचा प्राणाला मुकला. पण ही लहान बालक सेनापती महाराज किती दुःखाच्या यातना होत आहेत या जगामध्ये. जर कुणाची आई नसेल तर त्या बालकाचे त्या मुलाचे हाल या जगामध्ये कुठेही पाहता येत नाही. कशी दयनीय अवस्था होती त्या बालकाची. होय काळू. अश्रू अनावरतात बालकांचे. पण नाही बाळू चल. हळूहळू विलंब झाला तर या व्रताची व्यवस्था करा.